मी जरी त्या शाळेत शिकले नसले ना तरी माझ्या वडिलांकडून इंडिपेंडेंट कसं व्हायचं हे संस्कार नकळतपणे माझ्यावर झाले की स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता, पण ती मखरात पुजलेली नाही, रक्ताचा मळवट भरलेली रणचंडी आहे ती, स्वतंत्र आणि सार्वभौम. म्हणजे अगदी लहान मूल जेव्हा जन्माला येतं, ती मुलगी जेव्हा असते तेव्हा मी कंपेअर करून बघितलं आहे की एक 4 वर्षाची मुलगी आणि 4 वर्षाचा मुलगा यांच्यामध्ये इतका फरक असतो की त्या मुलीला जेवढं कळतं तेवढं मुलाला कळत नसतं. नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगर मानिनी या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये एक विशेष अशी मानिनी आली आहे. तिने अभिनय क्षेत्रामध्ये आपली विशेष अशी ओळख निर्माण केलेली आहे. अजूनही बरसात आहे किंवा तुझेच मी गीत गात आहे, शिवप्रताप गरुड झेप यासारख्या अनेक सिनेमा असतील किंवा मालिका असतील, या माध्यमातून आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री पल्लवी वैद्य आज आपल्यासोबत आहे. नमस्कार ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे माय महानगरमध्ये. मी आता उल्लेख केल्याप्रमाणे तू अनेक सिनेमांमध्ये मालिकांमध्ये काम केलेलं आहे, मात्र यापैकी सर्वाधिक लक्षवेधी भूमिका ठरली आहे ती म्हणजे पुतळा मातोश्रीची. तर त्याबद्दल काय सांगशील? ही भूमिका तुझ्या वाटेला आली? खरं तर सगळ्यात आधी मी माय महानगरमध्ये मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि तू हा जो प्रश्न विचारलास, खरं तर पुतळा मातोश्रींची भूमिका ही माझ्या खूप जवळची आहे. माझ्या मनामध्ये पुतळा बाईसाहेबांबद्दल एक वेगळं स्थान आहे. जसं आपण आपल्या आईवडिलांचं म्हणा किंवा आपल्या गुरुजनांचं, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळं स्थान आपल्या हृदयात असतं, तसंच माझ्यासाठी पुतळा मातोश्रींचं सुद्धा एक वेगळं स्थान आहे. आणि त्या मालिकेने, त्या भूमिकेने मला बरंच काही दिलं. म्हणजे नाव आणि ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत मला असं वाटतं, पण एक संस्कार म्हणतात ना, प्रत्येक भूमिका आपल्यावर वेगळे संस्कार करत असते. तर तसंच पुतळा बाईसाहेबांच्या भूमिकेने माझ्यावर खूप वेगळ्या पद्धतीचे संस्कार केले. कुठल्या लेवलचं प्रेम असू शकतं, कुठल्या लेवलचं चा सांभाळ असू शकतो, किती पेशन्स असू शकतो, आणि किती म्हणजे आपल्याकडे काही नसतानाही त्यात सुख मानणं हे काय असतं, ह्या बऱ्याच गोष्टी मला ह्या भूमिकेतून शिकायला मिळाल्या. त्यामुळे मला असं वाटतं की ती भूमिका माझ्यासाठी खूप जवळची आहे. आणि असं विचार केला ना तर प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. पण म्हणूनच ह्या भूमिकेने हे जे मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे मला खूप खूप काही दिलं. त्यामुळे मी खूप आभारी आहे खरं तर जगदंब क्रिएशन्सची, कारण त्यांनी माझी निवड केली. आणि आता इथे आपण खाजगी वाहिनीची म्हणजे त्याचा उल्लेख करू शकतो, म्हणून मी झी मराठीचा उल्लेख करेन इथे की त्या वाहिनीमुळे मला ही भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवता आली, प्रेक्षकांपर्यंत. आणि मी त्यासाठी त्यांनी मला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. आणि जगदंब क्रिएशन्सनी हा जो इतिहास लोकांसमोर आणण्याचा जे एक धाडस केलं, आणि ते एक स्वप्न होतं धाडस म्हणण्यापेक्षा त्यांचं, कारण अनेक वर्ष संभाजी महाराजांचा जो इतिहास होता तो त्यांना आणायचा होता लोकांसमोर खऱ्या अर्थाने. तो त्यांनी आणला आणि त्याचा मला एक भाग होता आलं. यासाठी मला म्हणजे खूप कौतुक वाटतं मला की मी ह्या मालिकेचा एक भाग होऊ शकले. नक्कीच, तू आता उल्लेख केल्याप्रमाणे एखाद्या कलाकाराची ओळख ती त्याच्या भूमिकेमुळे होणं ही त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. तुझा इथपर्यंतचा प्रवास जो आहे ओळखीपर्यंतचा, एका भूमिकेने तुला खूप काही दिलं आता तू सांगितल्याप्रमाणे, त्याबद्दल काय सांगशील? एकंदरीतच हा तुझा प्रवास आहे त्याबद्दल काय बोलशील? प्रवास म्हणजे मी आत्ता ही जी मालिका केली, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका केली, त्याआधी मी अनेक भूमिका केल्या. मी त्यावेळेला OTT प्लॅटफॉर्म नव्हते, पण नाटक म्हणा किंवा महानाट्य म्हणा, फिल्म्स म्हणा, अशा मी अनेक प्लॅटफॉर्मवर काम करत आले. पण ते काम करता करता काही भूमिका मला मनाला खूप भावल्या, काही भूमिका कधीतरी आपण उदरनिर्वाहासाठी म्हणून काही भूमिका स्वीकारतो. तसंही झालं माझ्या बाबतीत. पण तरीही स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने बरंच काही दिलं. आणि प्रवास म्हणायचा तर माझी मोठी बहीण पौर्णिमा भावे तळवलकर ही ह्या फील्डमध्ये असल्यामुळे मला कोणत्याही म्हणजे मी कोणीतरी असं नवीन आहे अशी ट्रीटमेंट मला कधीच दिली गेली नाही.
पौर्णिमाची बहीण म्हटल्यानंतर मी चांगल्या माणसांकडे गेले, चांगली माणसं भेटत गेली आणि चांगली कामं मला मिळत गेली. त्यामुळे मी यासाठी खरं तर देवाचे आणि माझ्या बहिणीचे खूप आभार मानेन, कारण मी तिला ह्या क्षेत्रातली ती माझी गुरुच आहे, कारण तिच्यामुळे मी ह्या क्षेत्रात आले. त्यामुळे एकंदर प्रवास माझा जो सुरू झाला तो एका नाटकापासून सुरू झाला. खरं तर मी एक मालिका केली होती तिच्याचबरोबर, दुरावा नावाची, आणि ती मालिका करताना मी खरं तर बॅकग्राऊंड माझी काहीच नव्हती. मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला, आणि शशिकांत देशपांडे नावाचे एक फेमस डिरेक्टर आहेत सह्याद्रीच्या, त्यावेळेला त्यांनी बऱ्याच सिरियल्स डिरेक्ट केल्या होत्या. तर त्यांच्याबरोबर मी एकदा बहिणीबरोबर रीडिंगसाठी गेले होते. त्यावेळेला त्यांनी मला असं सहज म्हणाले की तू वाचून दाखव, तू काय करतेस. तर मी म्हटलं मी काही ह्या फील्डमध्ये माझा काही संबंध नाही, कधी कॅमेरा फेस केला नाही. पण त्यांना माझा चेहरा का कुणास ठाऊक त्यांना त्यांच्या साजेसा असा वाटला स्टोरीसाठी, म्हणून त्यांनी मला विचारलं आणि त्या मालिकेत माझं कास्टिंग झालं. तिथून मी थोडा ब्रेक घेऊन परत मग केदार शिंदेंबरोबर एक नाटक केलं, गोपाळा रे गोपाळा. मग त्यांची फिल्म केली अगबाई अरेच्चा, आणि मग तो जो प्रवास सुरू झाला तो आतापर्यंत सुरूच आहे. नक्कीच तू आता उल्लेख केल्याप्रमाणे मी जेव्हा तुझ्याबद्दल वाचलं होतं तेव्हा तू शालेय जीवनामध्ये स्पोर्टिंगमध्ये तुला खूप इंटरेस्ट होता. तू म्हणजे खो खो असेल, कबड्डी असेल, यासारख्या जे क्रीडा क्षेत्रातलं आहे त्यामध्ये तू सहभाग घ्यायची. मात्र अभिनय क्षेत्राकडे असं वळण्याचं खास काही कारण होतं का? नाही, एकतर अभिनय क्षेत्राचा आणि माझा काहीही संबंध आहे, दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हता. पण हे मी म्हटलं फक्त माझ्या बहिणीमुळे झालं. आणखीन एक गोष्ट तुला सांगते, मी स्पोर्ट्समध्ये मला भयंकर इंटरेस्ट होता, कारण ते माझ्या वडिलांपासून माझ्या कडे आलं असेल कदाचित, कारण ते नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिकले आणि त्यावेळेला बेस्ट कॅडेट म्हणून त्यांना दरवर्षी अवॉर्ड असायचं. नॅशनल लेवलला ते खो खो खेळलेत, कबड्डी खेळलेत, अनेक म्हणजे त्यांना तुला तर माहितीच आहे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ते मिलिटरी स्कूल असल्यामुळे तिथे सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स घेतले जातात आणि इंडिपेंडेंट बनवलं जातं मुलांना. तर मी जरी त्या शाळेत शिकले नसले ना तरी माझ्या वडिलांकडून इंडिपेंडेंट कसं व्हायचं हे संस्कार नकळतपणे माझ्यावर झाले आणि त्यांनी खूप लहानपणापासून मला धीट बनवण्याचा प्रयत्न केला. एकट्याने कसं प्रवास करायचा हे कधीही मला ट्रेननी मी गेले नसतानाही मला त्यांनी समजावून सांगितलं. म्हणजे एक नकाशा तयार केला, मॅप, आणि मला दाखवलं की इथून इथे जायचं, मग ही बस पकडायची, मग तिथून ट्रेनचं तिकीट काढायचं, मग लोकांना विचारायचं इथे कुठली ट्रेन जाते. असं करत करत त्यांची कामाची फाईल मी माझ्या घरातून कॉटन ग्रीनपर्यंत ती पोचवली आणि तिथून मी परत एकटी आले. तर हा जो धीटपणा आहे तो मला त्यांच्यामुळे माझ्यात आला. आणि अशाच पद्धतीने जो धीटपणा ह्या कामामध्ये येतो, प्रत्यक्ष जीवनामध्ये येतो, तसाच त्यांनी मला स्पोर्ट्ससाठी पण त्यांचं जे प्रोत्साहन होतं ना ते दरवेळेला मला त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ना मुलींनी म्हणजे मुलांनी तर मुलं तर मैदानी खेळ खेळतातच, पण शरीर जर आपलं धडधाकट आणि असं व्यवस्थित आपण जर राहायला हवं तर त्याच्यासाठी स्पोर्ट्स खेळायलाच पाहिजेत. त्यामुळे आणि त्यांनी सांगायची गरज नव्हती, खरं तर मी त्यांची कदाचित मुलगी असल्यामुळे मलाही ती आवड होती. त्यामुळे दरवेळेला रनिंग रेसमध्ये, खो खोमध्ये, डॉजबॉलमध्ये, ह्या सगळ्यांमध्ये मी भाग घ्यायचे आणि बरीचशी बक्षिसंसुद्धा मला मिळाली आहेत त्यात. नक्कीच. आता माझा पुढचा प्रश्न देखील तोच असणार होता की असं आपण नेहमीच म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते, मात्र जेव्हा स्त्री आहे ती घराची पायरी ओलांडून जाते, बाहेर जाते, तेव्हा खूप काही अडचणी तिच्यासमोर येतात, खूप काही चॅलेंजेस तिला सामोरं जावं लागतं त्यासाठी. तर तुला असं एखादा चॅलेंज फेस करावा लागला आहे का, किंवा जरी करावा लागला असला तरी तुझ्या मागे तुझी फॅमिली होती आणि आता तुझे मिस्टर देखील आहे, त्याबद्दल काय सांग? हो, म्हणजे मी तर असं म्हणेन की मी तुझं जे वाक्य आहे ते मी अगदी उलटं करेन की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो जो माझा नवरा आहे आणि त्याने मला आत्तापर्यंत खूप सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम जरी आला ना तरी तो मला नेहमी मला म्हणतो की नाही, घराकडे आहेत लक्ष द्यायला. आणि त्यासाठी मी माझ्या सासूबाईंचे, माझ्या जावेचे, कारण आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे त्यांचेही खूप म्हणजे वेळोवेळी मी क्षणोक्षणी मी त्यांचे आभार मानते. कारण माझा मुलगा 5 महिन्याचा असताना मी 8व्या महिन्याची गरोदर असेपर्यंत मी काम केलं आणि तो 5 महिन्याचा असताना म्हणजे जवळपास फक्त मी 9वा महिना लागला ते तो 4 महिन्याचा असेपर्यंत एवढीच सुट्टी घेतली होती मी. आणि नंतर मी लगेचच 4 दिवस सासूचे आणि मग नंतर स्वप्नांच्या पलीकडले, मग रुंजी, अशा मालिका माझ्या सुरूच झाल्या. पण एक क्षण असा होता जेव्हा मी
रुंजी सिरियल स्वप्नांच्या पलीकडले सिरियल करत होते आणि माझा मुलगा तेव्हा फक्त 2 वर्षांचा होता आणि त्याला न्यूमोनिया झाला होता. तर त्यावेळेला त्याला ते नेब्युलायझर आणि हे सगळं करणं हे सासूबाईंना जमायचं नाही, कारण ते त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन करायला लागत होतं आणि आम्ही घरी आणलं नव्हतं नेब्युलायझर. मग त्याचे ते रिपोर्ट्स काढणं, म्हणजे त्याची काळजी घेणं, त्याला ते पंप किंवा नेब्युलायझर देणं, त्याची औषधं, बरं तो एवढा छोटा होता की त्याला ते जबरदस्ती द्यायला लागायचं, तो रडायचा ते घेताना. त्यामुळे हे सगळं, त्यातून त्याचं खाणं पिणं, त्याला खूप त्रास होता पण तो सगळा पॅच माझ्या सासूबाईंनी इतका सहजपणे सांभाळून घेतला. म्हणजे मी जेव्हा शूटिंग करते ना, तेव्हा मला असं कधीच वाटत नाही की माझा मुलगा घरी काय खात असेल, त्याचा अभ्यास कसा होत असेल किंवा तो शाळेत व्यवस्थित जात असेल की नाही, हे काहीच नाही. म्हणजे मी उठते, मला वेळ मिळाला तर मी घरातलं करते, वेळ नसेल तर मी उठते, माझी बॅग घेते आणि मी निघते. किंवा घरी आल्यानंतर रस्त्यात मला असंही विचार करावा लागत नाही की अरे बापरे, आता घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा आहे, तर मी आता काय करणार, मग किती दमले मी, तर असंही नाही. त्यामुळे हा घरचा जो सपोर्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि स्पेशली नवऱ्याचा सपोर्ट असणं, कारण त्याची इच्छा आहे की मी काम करावं आणि मला सपोर्ट करावा, हे त्याला असं वाटतं. त्यासाठी मी खरंच मी नशीबवान समजते स्वतःला की मला असा नवरा मिळाला. नक्कीच पल्लवी, आपण जरी तू आता म्हणालीस की तुझी बहिणी या क्षेत्रामध्ये होती म्हणून तुला सहज सगळं सोपं गेलं, मात्र जरी आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि असं देखील असतं की अनेक चॅलेंजेस समोर येतात किंवा अनेक असे लोक जे असतात ते आपल्याला डिमोटिवेट करत असतात की क्या तुझसे नहीं हो पाएगा वगैरे वगैरे असं बोलत असतात. तुला कधी असं जेव्हा टोमणं असेल, ट्रोलिंग असेल, असा सामना करावा लागलाय का आतापर्यंत? नाही, नशिबाने मला साथ दिली असं म्हणेन मी ह्या विषयात. मला कधी कोणी ट्रोलिंग नाही केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला प्रत्येक वेळेला कामं अशी मिळत गेली की मी काहीतरी त्यावर टीका व्हावी असं काही माझ्याकडनं काही झालं नसावं कदाचित, म्हणून ट्रोलिंग झालं नाही आहे. पण डिमॉरलाइज करणं त्याबद्दल जर म्हणशील तर काही सिनियर कलाकार असे होते, ज्या वेळेला आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला माहीत नसतं. आता फॉर एक्झाम्पल, आता मी इथे बसले, तुझ्याशी मी बोलते, पण त्याबरोबर मला समजा हातात समजा माईक आहे, तो माईक घेऊन मला प्रेक्षकांशी पण बोलायचं आहे, तुझ्याशी पण बोलायचं आहे, तुझा पुढचा प्रश्न काय आहे ते मला माहीत नाही आहे, पण मला त्याचं उत्तर तयार करायचं. ही धाकधूक जी असते ना मनामध्ये, ती आत्ता नाही आहे मला, कारण मला आता इतक्या वर्षांचा तो सराव झाला आहे. पण हेच पूर्वी जेव्हा मी नवीन होते ना, त्यावेळेला काम करताना, सीन करताना, एखादी प्रॉपर्टी आहे, समोर एक कलाकार, सिनियर कलाकार बसला आहे आणि मी इथे बसले, कॅमेरा पण ऑन आहे, एकच कॅमेरा, पूर्वी एकच कॅमेरा असायचा, आता हल्ली डबल कॅमेरा, ट्रिपल कॅमेरावर काम करतात. पण मी एकीकडे ब्रेडला बटर लावते आणि ते करता करता मला त्यांना तो ब्रेड बटर द्यायचा आहे, ते करताना वाक्य पण घ्यायचं आहे, मुवमेंट पण करायची आहे, हे सगळं कसं करायचं एकत्र, तर हे थोडंसं ती भीती असायची. त्यामुळे तेव्हा बरंच काही ऐकलं आहे मी. नंतरसुद्धा एका सीनमध्ये, एका सिरियलमध्ये मी असंही एका सिनियर कलाकाराकडनं ऐकलं की अरे बापरे, ही आहे का आता समोर माझ्या, बरं ठीक आहे, मग मी हिच्यासाठी मी OSला बसणार नाही, तिचे तुम्ही क्लोज काढा, असंही मी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे तू म्हणतेस तसं ते डिमॉरलाइज्ड होणं जे असतं ते मी अनुभवलं आहे. पण मला असं वाटतं की ते प्रत्येकाच्या आयुष्यात जर झालं ना, तर त्यातून आपण काहीतरी शिकतो. आणि अशा वेळेला जेव्हा एक खूप सिनियर आणि चांगला कलाकार जो आपल्याला समोरच्याला नवोदित कलाकाराला सांभाळून घेतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला काय उचलायचं आहे, ते उचलायचं आहे की हे चांगलं उचलायचं आहे. त्यामुळे मी आत्तापर्यंत ते चांगलं उचललं आणि माझ्यासमोर जे माझ्यापेक्षा नवीन कलाकार जे माझ्यासमोर उभे राहिले, त्यांना मी जे चांगलं उचललेलं तेच पास ऑन केलं आहे. नक्कीच पल्लवी, आता आपण अभिनय क्षेत्रामध्ये काम करतोय किंवा या एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये काम करतोय, तेव्हा प्रत्येक वेळी स्वतःला अपडेट ठेवणं, आपण कसे दिसतो, कसे वावरतो, हे महत्त्वाचं असतं. किंवा कॅमेरा फेसिंग दरम्यान देखील अनेक जे मेकअपचे क्लोज अँड वाईट शॉट असतात, तेव्हा देखील एकदम परफेक्शन लागत असतं. तर ते कितपत चॅलेंजिंग आहे किंवा येणाऱ्या जे मुली आहेत किंवा आजकाल सोशल मीडियावर तर खूप इन्फ्लुएन्सर जमा झाले आहेत किंवा काय, तर त्याबद्दल तुझं मत काय आहे? तुझे हे 2 प्रश्न आहेत खरं तर. इन्फ्लुएन्सरचा मी नंतर मुद्दा काढते. आणि आधीचा तू काय म्हणालीस? जेव्हा आपण कॅमेरा फेस करतो, आपलं म्हणजे जे एकंदरीतच वावरणं आलं लक्षात. तर ते खरं तर मेंटेन ठेवणं स्वतःला हे खूप महत्त्वाचं आहे. आता
सगळेच जण हल्ली योगा किंवा मेडिटेशन तर बरेच जण करतायत, योगा मेडिटेशन. पण जिम करणं खरं तर वेळ मिळत नाही. जिम करून शूट करणं ह्याच्यासाठी हे खूप डिफिकल्ट आहे, कारण झोप पूर्ण होत नाही. आणि ते सगळंच गणित जुळवून आणणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी मला असं वाटतं की फावल्या वेळामध्ये, फावला वेळ म्हणजे काय, आपण 2 सीन्स करतो त्यामध्ये जर गॅप असेल तर त्या दरम्यान मेडिटेशन आणि योगा केलं तर तो वेळ सत्कारणी लागू शकतो. आणि टचअपचं आणि हे म्हणशील प्रॉपर राहायला हवं तर ते राहायलाच हवं, कारण आपण क्लोज मीडिया आहे हा. त्याच्यामुळे आपण अगदी डिटेलमध्ये आपलं सगळं डोळे, ओठ, कान, नाक सगळं दिसत असतं व्यवस्थित. त्यामुळे ते किती नीटनेटकं आणि व्यवस्थित प्रत्येक वेळेला असायला हवं याची काळजी सगळेजण घेत असतात. कलाकारांबरोबर मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर्स पण असतातच, त्यामुळे त्यांचीही साथ असते. आणि काय सांगू मी, खरं तर नवीन मुलींना ना माका सांगायची काही गरजच नाही आहे, कारण मी तर म्हणते मला कॉलेजपर्यंत काहीच कळत नव्हतं. मी ह्या क्षेत्रात काम करायला लागले तरीही मला कसं राहायचं ते कळत नव्हतं. पण हल्लीची शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या मुली पण इतक्या टापटीप आणि नीटनेटक्या असतात की मला असं वाटतं मलाच काहीतरी त्यांच्याकडनं शिकायला हवं. त्यामुळे तू इन्फ्लुएन्सरचं त्याच्या उल्लेख केलास, त्याच्याशीच कनेक्टेड मी हे उत्तर देईन आता, की थोडंसं वाईट वाटतं या गोष्टीचं की चांगले कलाकार असतात पण त्यांना सोशल मीडियावरती कसं स्वतःला प्रेझेंट करावं हे कळत नसतं. पण जे इन्फ्लुएन्सर्स असतात, ज्या मुली खूप छान नटतात आणि फक्त रील्स करतात आणि त्या बेसिसवरती त्यांना कामं मिळतात, पण जेव्हा त्यांना कामं मिळतात ना ती पुढपर्यंत सगळ्याच त्यातल्या मुली किंवा मुलं हे शेवटपर्यंत म्हणजे लंबी रेस का घोडा जे आपण म्हणतो ते टिकतील की नाही हे याची शाश्वती देता येत नाही. कारण थोड्याशा काळामध्ये आपण नुसतं डान्स करून आणि एक्सप्रेस होऊन कॅमेराच्या समोर उभं राहणं हे एवढंसं काम नसतं. त्यासाठी ना खूप डायलॉग्स असतात आणि ते खूप मनापासून लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात. तर ते करणं जर त्यांना जमलं तर ते ती रेस जिंकले असं मी म्हणेन. नक्कीच तुझ्याकडे आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आल्यात, मात्र ऐतिहासिक भूमिका ज्या आहे त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. तुला म्हणजे ऐतिहासिक भूमिका जास्त आवडतात की ज्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत, जसे आता तुझे मी गीत गात आहे या मालिकेमध्ये तू काम करते, तर त्याबद्दल काय बोलशील? खरं तर मी जेव्हा ऐतिहासिक भूमिका केली तेव्हा मला खरं तर खूप टेन्शन आलं होतं की ही भूमिका मी करू शकेन ना, कारण याआधी कधीच केलं नव्हतं ना असं काही. आणि नुसतं ऐतिहासिक भूमिका करणं हा एक वेगळा आनंद तर होताच, पण त्याहून जास्त एक मोठी जबाबदारी होती, कारण आपण काहीतरी प्रेक्षकांना एक मेसेज पोचवणार आहोत. घडलेला खरा इतिहास आपण सांगणार आहोत, तर त्यातून ते सांगताना आपल्याकडनं काही चूक होता कामा नये. त्यामुळे ही एक भीती, टेन्शन तर होतंच मला. आणि त्यातून मी स्वतःला नशीबवान समजते की जगदंब क्रिएशन्सची स्वराज्य रक्षक संभाजी जेव्हा मी पुतळा मातोश्री ही भूमिका जेव्हा केली तर ती नुसती मालिकाच केली मी, पण त्यानंतर मला रयतेचा राजा, राजाशिव छत्रपती नामक एक महानाट्यही केलं मी. त्याचे आमचे 7 दिवसाचं रिहर्सल झाली आणि एक 2-3 शोज केले आम्ही त्याचे फक्त. पण ते खूप मोठ्या स्केलवरचं एक वेगळं लिपसिंक करायचं होतं, कारण ते ऑलरेडी रेकॉर्डेड नाटक आमच्याच आवाजात होतं आणि ते आम्ही लिपसिंग करणार होतो. म्हणजे एक वाक्यही इथलं तिथे होता कामा नये, कारण मोठ्या मोठ्या स्क्रीन्स लागल्या होत्या. 7,000 पब्लिक होतं समोर आणि रस्त्यावरती सुद्धा स्क्रीन्स लावल्या होत्या आणि सिंक करणं म्हणजे जास्त डिफिकल्ट असतं असं मी म्हणेन. आणि ते सुद्धा मोठ्या प्लॅटफॉर्मवर, त्यात मी जिजाऊ केलं होतं, जिजाऊंची भूमिका केली होती. तर तेही मला वेगळं एक शिकण्यासारखं मिळालं त्यातून. आणि आता मी शिवप्रताप गरुड झेप हा सिनेमा केला आहे आणि आता तो प्रेक्षकांच्या समोर, प्रेक्षकांच्या भेटीला आता 5 ऑक्टोबरला ती फिल्म रिलीज होते. तर मला ह्या 3ही प्लॅटफॉर्मवर काम करतानाचा एक वेगळा आनंद मिळाला आहे, एक वेगळा अनुभव मिळाला आहे आणि तो कायम तो अनुभव माझ्या गाठीशी राहणार आहे. आणि मला ह्याचा खूप अभिमान आहे, मला खूप आनंद आहे, कारण एक काय म्हणतो आपण, एक जबाबदारी जी आपण स्वतः घेतली होती अंगावर ती पूर्णपणे पार पडली आणि ती आत्ता प्रेक्षकांच्या समोर आता येऊ घातली आहे. त्यामुळे थोडी भीती आहे, थोडीशी धाकधूक आणि आनंद असं सगळं एकत्रितरित्या आहे. नक्कीच यापूर्वी इंटरव्ह्यूमध्ये देखील तू उल्लेख केला होता की एखादी ऐतिहासिक घटना प्रेक्षकांपुढे मांडताना प्रत्येक खबरदारी घ्यावी लागते, मात्र आपलं पर्सनल देखील आयुष्य असतं. तर ते कसं मॅनेज करते? तारेवरची कसरत असते का तुझ्यासाठी ही?
मी आता म्हटलं त्याप्रमाणे मला नेहमीच माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता आणि आहे, हा पुढेही राहील. त्यामुळे तारेवरची कसरत म्हणायला गेलं तर ती असतेच थोडीफार, कारण जेव्हा मुलाची परीक्षा येते आणि त्यावेळेला शूटिंग लागतं तेव्हा जागरणं होतात आणि थोडासा त्रास होतो. पण शेवटी आपली ती ही जबाबदारी आहेच, आपण ती झिडकारू शकत नाही. त्याच्यामुळे हसत हसत कामं करत राहिलं तर त्याचा आनंद मिळतो, मला असं वाटतं. त्याच्यामुळे तारेवरची कसरत न समजता ते आपलं कर्तव्य असं समजून जर आपण ते केलं तर त्यात आपण सक्सेसफुल होऊ शकतो. पल्लवीला कोणती भूमिका साकारायला आवडेल म्हणजे पुढच्या भावी काळामध्ये, किंवा कोणती तुझी अशी भूमिका आहे की नाही हा रोल मी करणार असं? खरं सांगू तर मला असं मी काही कधीच स्वप्न बघत नाही की मला कुठली तरी एक खास भूमिका करायची आहे. पण ऐतिहासिक भूमिका ज्या आहेत ना त्या खूप चॅलेंजिंग असतात आणि त्यातलीच एखादी अशी राणी लक्ष्मीबाईंची भूमिका म्हणा की ती करारी भूमिका अशी असेल तर, कारण मला आत्तापर्यंत मी सॉफ्ट भूमिका बऱ्याच केल्या, थोड्या हळव्या भूमिका केल्या, तर थोडंसं चॅलेंजिंग असं नेगेटिव्ह शेडचं म्हणा किंवा करारी असं व्यक्तिमत्व असलेली भूमिका जर मला करायला मिळाली तर माझ्यासाठी ते चॅलेंजिंग असेल असं मला वाटतं. प्रेक्षकांना देखील तुला खूप या भूमिकेमध्ये बघायला आवडेलच नक्कीच. मात्र आता अनेकदा असं म्हटलं जातं, मराठी कलाकार असतील किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये जे अनेक कलाकार आहेत, अभिनेत्री असो अभिनेता असो, त्यांना म्हणजे असं वारंवार विचारण्यात येतं हिंदीमध्ये तुमचा काय आगामी प्रोजेक्ट आहे का किंवा काय. तर तुझा काही असा विचार आहे का हिंदीमध्ये जाण्याचा? जाण्याचा विचार आहे का असं नाही, कारण मधल्या काही काळामध्ये मी एक मायके से बंदी डोर नावाची एक हिंदी सिरियल केली होती स्टार प्लसवर. आणि काही खूप पूर्वी मी एपिसोडिक पण बरेच स्पेशल स्क्वॉड नावाचा एक कार्यक्रम होता, त्यातही काही एपिसोड्स केले. करायला काहीच हरकत नाही, पण मराठी मराठीत काम करताना जे आपलं एक घरगुती वातावरण असतं आणि सगळे सांभाळून घेतात आपल्याला, आपलं घर आहे ही एक जाणीव त्यांनाही असते. त्यामुळे आज मला जरा लवकर सोडू शकाल का असं म्हटल्यानंतर ते ॲडजस्ट करून सोडतात. तर हे थोडंसं हिंदीला मला असं वाटतं लॅकिंग आहे, थोडं कमी पडू शकतं, कारण तो एक अनुभव मला आला आहे. कदाचित ह्या पुढे तो तसा अनुभव येईलच असं नाही, पण तरीसुद्धा मला समोरून जर भूमिका आली तर मी करायला काहीच हरकत नाही आहे मला. पण तरीही प्राधान्य मी मला असं वाटतं मराठी कामासाठीच देईन, कारण माझ्यासाठी मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि मी त्याच्यामध्ये जितकी कम्फर्टेबली काम करू शकते तितकी हिंदीत नाही करू शकत, हे मी इथे जाहीरपणे सांगू शकते अगदीच, कारण मला त्याच्यात काही लाज नाही वाटत. आणि पण आलं तर मी करणार नाही अशातलाही भाग नाही, मी करू शकते. पल्लवीला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल? कुठल्या अभिनेत्याबरोबर? असं मी काही ठरवलेलं नाही कधी, पण माझं असं म्हणणं आहे की जो कोणी समोरचा अभिनेता किंवा अभिनेत्री असेल ना, त्यांनी जर स्वतःचं काम चांगलं व्हावं हा दृष्टिकोन ठेवून काम करण्यापेक्षा सीन चांगला व्हावा, आपलं प्रोजेक्ट चांगलं व्हावं ह्या दृष्टीने जर समजून उमजून जर काम केलं ना, समोरच्या कलाकाराला एकत्रितरित्या विचारपूर्वक रिहर्सल करून आणि छान पद्धतीने असं, तर मला कुठल्याही कलाकाराबरोबर काम करायला आवडेल. म्हणजे त्यासाठी तो किती सिनियर असो किंवा कितीही नवीन नवोदित कलाकार असो, पण हे जे गणित आहे ना की सीन समजून घ्यायचा, समोरच्याला समजून घ्यायचं, सीन कसा खुलेल आणि आपल्या सिरियलला त्याचा कसा फायदा होईल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो काम करेल तो प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. तर या सिनेमामध्ये तुझी भूमिका आहे पुतळा मातेश्वरीची, तर त्याबद्दल काय टॅगलाईन आहे, त्याबद्दल काय सांगशील? ते आता मी मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे की लाठीकाठीचा आणि ह्याचा सीन असतो आणि पुतळा मातोश्री आणि सोयरा मातोश्री यांच्या दोघींचं कॉन्व्हर्सेशन असतं. त्यातून ते जिजाऊंचे संस्कार येतात की पुतळा बाईसाहेबांच्या तोंडी असं वाक्य आहे की स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता, पण ती मखरात पुजलेली नाही, रक्ताचा मळवट भरलेली रणचंडी आहे ती, स्वतंत्र आणि सार्वभौम. हे विचार जिजाऊंचे येतात. हे फक्त मलाच एकटीला नाही, तर हे प्रत्येक कॅरेक्टरला त्यांनी असं एक वाक्य दिलं ना की हा मोठेपणाच आहे. मला वाटतं डॉक्टर अमोल कोल्हेंचा, दिग्दर्शक कार्तिक केंढे आणि ह्या सगळ्यांनी मिळून हा विचार कदाचित लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी खरं तर ह्या मोठेपणासाठी मी त्यांना सलाम करते
आणि हेच परत मी म्हणेन की ते कनेक्ट करेन मी आऊसाहेबांकडनं जे आपण संस्कार इतिहासातनं पुढपर्यंत घेत आलो आहे, तर ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आणखी काही गुणसुद्धा स्त्रियांनी अंगीकारले पाहिजेत आणि आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ते अंगीकारले पाहिजेत. ओकेच, थँक्यू सो मच पल्लवी, एवढा महत्त्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल. आणि तुझी जी भूमिका आहे ती तर प्रेक्षकांना प्रचंड आवडतेच आहे, मात्र आता नवीन सिनेमा तू घेऊन येते त्यांच्या भेटीला, हा देखील निश्चितच त्यांच्या पसंतीस उतरेल, यासाठी देखील तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.